नमस्कार, मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या या लढतीमध्ये जवळपास 49 अशा लढती आहेत ज्या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना होतोय आणि त्यातीलच एक लढत म्हणजे मेहकर विधानसभा मतदारसंघातली। मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाणच चालेल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि काय कारण आहेत या ठिकाणी धनुष्यबाण जिंकणार याची शक्यता का वर्तवली जाते, चला तर त्यावर एक नजर टाकूया। मेहकर विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण विधानसभा मतदारसंघ। गेल्या 30 वर्षापासून शिवसेनेचं वर्चस्व इथं कायम आहे। 1995 ते 2009 या काळात प्रतापराव जाधव यांनी नेतृत्व केलं आणि त्यानंतर 2009 पासून डॉक्टर संजय रायमुलकर यांनी हा वारसा पुढे चालू ठेवला। सलग 3 वेळा विजय मिळवणारे रायमुलकर या मतदारसंघात लोकप्रिय आणि मजबूत जनसंपर्क असलेले नेते म्हणून ओळखले जातात। त्यासोबतच संजय रायमुलकर यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात एक साधा शिवसैनिक म्हणून केली। अल्पावधीतच त्यांनी जनसंपर्कात पकड मिळवत शिवसेनेमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं। प्रतापराव जाधव यांना लोकसभेत संधी मिळाल्यानंतर शिवसेनेने रायमुलकर यांच्यावर विश्वास ठेवला आणि 2009 मध्ये त्यांना विधानसभेची संधी मिळाली। या विधानसभा निवडणुकीत मेहकरमध्ये शिवसेनेचे संजय रायमुलकर आणि उद्धव ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात, वंचित बहुजन आघाडीच्या ऋतुजा चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भैयासाहेब पाटील यांच्यात चुरस आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व असल्यामुळे रायमुलकर यांच्यासाठी ही जमेची बाजू आहे। त्यासोबतच रायमुलकर यांनी आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत। मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये उपजिल्हा रुग्णालयासाठी जवळपास 45 कोटी रुपये असेल, ट्रॉमा केअर सेंटरसाठी 9 कोटी रुपये आणि उपकेंद्राच्या सुविधांसाठी 5 कोटी रुपयांची तरतूद त्यांनी केली आहे, ज्यामुळे मेहकर आणि लोणार तालुक्यातील आरोग्य सेवा बळकट झालेली आहे। त्यानंतर पाणी पुरवठा आणि रस्त्यामध्ये देखील मोठा विकास त्यांनी केलेला आहे। मेहकरमध्ये पाणी पुरवठा सुधारण्यासाठी 74 कोटी रुपये निधी त्यांनी दिला। अमृत योजनेतून 38 कोटी रुपयांची तरतूद मेहकर शहरासाठी करण्यात आली। तसेच लोणार तालुक्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी 171 कोटी रुपये त्यांनी मिळवून दिले। दोन्ही तालुक्यातील रस्ते बांधणीसाठी जवळपास 1440 कोटी रुपयांचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला। त्यासोबतच संजय रायमुलकर यांनी सिंचन आणि जलसंधारणासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिलाय। पेनटाकळी प्रकल्पासाठी 72 कोटी रुपये आणि कोराडी योजनेच्या दुरुस्तीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे। मृदा आणि जलसंधारणाच्या कामासाठी 178 कोटी रुपये त्यांनी उपलब्ध करून दिले। त्यामुळे अशी विविध कामे आणि भरघोस निधी मतदारसंघामध्ये खेचण्यात संजय रायमुलकर यशस्वी झालेले आहेत। त्यानंतर विविध योजनांची अंमलबजावणी देखील त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये प्रभावीपणे केलेली आहे। संजय रायमुलकर यांनी लाडकी बहीण योजनासारख्या लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी मतदारसंघात केली, ज्यामुळे पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळत गेले। या योजनांचा प्रभावी लाभ सामान्य नागरिकांना मिळवून देण्यावर त्यांचा भर राहिला आणि त्यामुळे मतदार त्यांच्या बाजूने ठामपणे उभे आहेत। सलग 3 वेळा निवडून येण्याचा अनुभव त्यांच्या सोबत आहे। जनसंपर्क, पायाभूत विकास, राज्य सरकारच्या योजनेचा प्रभाव आणि विरोधी मतांचं विभाजन यामुळे संजय रायमुलकर यांचं मेहकर मतदारसंघामध्ये पारडं अधिक जड मानलं जातंय। त्यासोबतच दुसरीकडे जर आपण बघितलं तर विरोधी उमेदवार हा त्या ठिकाणी स्थानिक उमेदवार नाहीये। अगदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या 2-4 दिवस अगोदरच त्यांचा उभाटामध्ये पक्षप्रवेश झाला आणि त्यांना तिकीट दिलं गेलं। त्यामुळे बाहेरचं पार्सल म्हणून देखील त्यांचा मतदारसंघामध्ये उल्लेख केला जातो आणि त्यामुळे त्या ठिकाणी मेहकर विधानसभा मतदारसंघात संजय रायमुलकर पुन्हा एकदा विजयाचा चौकार ठोकतील असं बोललं जात आहे। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। मेहकरची जनता कुणासोबत आहे, धनुष्यबाण की मशाल, ते देखील नक्की सांगा। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत रजा घेतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।